नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा ताऊ आणि माऊ या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही दिवाळीचा हा व्लॉग बघितलाच असेल. तर आज आहे भाऊबीज आणि आज आम्ही भाऊबीजची ही तयारी करतोय. तर आता वाजले 2 आणि आम्ही आता रेडी होऊ. ते रेडी होतानाही तुम्हाला क्लिप्स दाखवू की आम्ही कसे कसे रेडी होत आहोत. आमचे आउटफिट दाखवू आणि आमची फॅमिली सुद्धा दाखवू. आमची फॅमिलीची ओळख करून देऊ. ब्लॉग कुठेही मिस करू नका, एंडिंग पर्यंत बघा. तर आता आम्ही रेडी होतो आणि रेडी होऊन आम्ही काकाच्या घरी जाणार. तर आज आम्ही भाऊबीज हे कसं सेलिब्रेट करतो तुम्ही नक्कीच बघा. हाय गाईज, तुम्ही पुढची क्लिप बघितलीच असणार की आम्ही आमच्या घरच्या कपड्यांवर होतो आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही भाऊबीज साठी रेडी होणार आहे. तर काय भाऊबीज साठी हा असा आउटफिट घातलेला आहे. आता मेकअप करते, जास्त नाही करणार, थोडाच करेल. बघत राहा तुम्ही माझा मेकअप करताना. आई बघा, मी तुम्हाला दाखवलेलं मी ड्रेस घातला, मी थोडा मेकअप केला, मी जास्त मेकअप नाही केला, खूप कमी केला. अशी कॅरेजी झाली आहे. मी अजून थोडं पुढे दाखवेल तुम्हाला. आताच आम्ही आरतीचा ताट रेडी केलाय आणि आम्ही आता ओवाळायला घेतोय दादाला आणि पप्पाला. हे बघा, हे आहेत माझे टकलू पप्पा. आणि हा आहे आमचा लाखात एक राजभाऊ. राजभाऊ आमचा राजूबाईचा नाही केला कोणी आहे लाखो दिल किशान, असा आहे तो बनमॅन, त्याची करोड झाले फ्रेंड. पैसे ठेवण्या का तिथं देऊळ किती सुंदर दिसतंय. थांबा, लाईट नाही लावली. तर ओवाळायच्या टायमिंगला आपण कंटिन्यू करूया, बघत राहा. तर आम्ही आताच ओवाळायला घेतलंय. ही बघा माझी बहीण आणि दादा. सोन्याची अंगठी वापरून खूप गरम होत आहे. त्याला मला काय काळे लोकांना काळेच जागे देतात. धन्यवाद धन्यवाद. पाय कोण पडणार. सुखी राहा, खूप मोठा हो, तुला सगळं तुझ्या मनासारखं लवकर भेटू दे, बस देवाकडे हीच प्रार्थना आहे. धन्यवाद. सिरियस सोनं नको गरम जाम होते. नको गरम. हॅपी दिवाळी. हॅपी भाऊबीज. पैसे ठेवणार तर आता मी ओवाळायला घेते, तर बघा. आता तू ते बोलणं बाबू तू बोलते ते येईल बरोबर व्हिडिओ मध्ये.
आले गेल्याची नात्या गोत्याची नजर काढ. बोलायचंय का तुला? आल्या गेल्याची येणाऱ्या जाणाऱ्याची आजूबाजूची पप्पा नीट पप्पा थांबा, तुम्हाला माहिती शपथ आहे. सॉरी आता तू दिवा जाळेल तसं नको बेटा, असं आग नाही त्याची मस्ती करा मला जिंकले ते. पप्पा थांबा. मला बोलू तरी द्या. हम्म. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, गाववाल्यांची, मित्र मैत्रिणींची, नात्या गोत्याची, कोणाची पण नजर नको लागू. दाखवा पाय. पहिले गोड खाऊ. जा जा गरम होते. नको का? आता मी आली आहे म्हणजे टकलू पप्पाकडे. डिश घ्या मग. कायम सुखी राहा, चांगली बायको मिळो, तुझं लवकर स्वतःचं घर हो, हीच माझी देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद. हे घ्या आमच्याकडून बक्षीस तुम्हाला. धन्यवाद. मला असेच पैसे आम्हाला कायम देत धन्यवाद राहावे. माऊली. ते तुम्हाला मॅडम घ्या. 200 रुपये बसेल. हे दिलं. एन्जॉय. आजू मॅडम तुम्हाला हे गिफ्ट माझ्याकडून. ओ दिला थँक बेटा. यू. हे आम्हाला गिफ्ट भेटलेलं आहे. ये माझ्याकडून. आणि बघा हे माझे ये माझ्याकडून. ये माझ्याकडून. माल लाया क्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय गाईज, आताच घरी आम्ही ओवाळलं दादाला आणि आता चाललो आम्ही काकाच्या घरी. तर रस्त्यात आम्ही वाटेवरचे आम्ही आता आजीसाठी नारळ नारळ घेतलं, गिफ्ट रॅप केले आणि आता चाललोय आम्ही काकाच्या घरी. तर घरी जाऊन मी तुम्हाला दाखवते की कोण कोण आहे घरी आणि ओळखही कर. आत्ता चालू आम्ही बिल्डिंग खालीच उभे आहेत. पप्पा रिक्षा पार्क करून आले आत्तासाठी. रिक्षा पार्क करून आले. आत्ताच आम्ही चाललो तुमच्या घरी. बघत राहा तुम्ही. नारळ पाणीचं खूप वजन आहे. तुझ्या एवढं वजन आहे. प्लीज क्लोज द डोर. मग आम्ही काय चोऱ्या करतोय. पप्पांना येडे चाडे करतात नुसतं. बघा आम्ही आता चाललो. A few moments later. तिकडून घ्यायचा. हे बघा गाईस फराळ एन्जॉय करते. साडी नेसते का? गाईस आत्ताच आम्ही सुरू केलेला आहे ब्लॉग. आता आम्ही ओवाळतोय. हे बघा सगळे जण. हे आमचे मोठे जिजू आजी 2 नंबर नाही 2 नंबरची काकू. ते मोठे काकू. हे ना तर ओळखतच असणार. हे आमचे टकलू पप्पा. हा आमचा आदू. हा हे आमचे 3 नंबरचे काका. हा हे मोठे काका. सर्वात मोठे काका 1 नंबरचे. हे हा हेमंत. हा आमचा भाऊ आहे हेमंत दादा. ही ताई.
असं ओवाळायचं. ते प्रत्येकाला ठेवायचं. असं नाही, असं ओवाळायचं कधी नाही. ही सगळ्यांना ओवाळायला घेतलंय. मला माहिती नाही असं ओढायचंय मला वाटतं ते असं हे करायचं, फेकायचं. असं करायचं, असं करायचं. हातात बोट. थोडी इथे फोड ना, फोड ना. असं लावतात. तुला सिंगल जागेवरती त्यांचं झालं ना. हा ना, ते गेले नाही आले. जस्ट गेले ते. इकडूनच ना. यादा पोलीस हो. मी आदूच्या राहू दे तसंच. तू ओढत नाहीस असं मी सोडत नाहीस आता मध्ये थँक्यू. पाय पाड. बापरे डायरेक्ट लोटांगण घेतोय. नाही त्याच्यासाठी नाही. कसं वाटतं बघितलंय त्याला असं वाटतं हे सगळ्यांना छोटवालं गिफ्ट आणि हेमंत दादाला आहे फक्त. थँक्यू. मी जाऊ का? जा. ही हाय जयश्री दीदी. बघ दीदी ते व्यवस्थित काढ गं. कोणाचा तेवढे कपडे भेटले त्याला आता. आता आपण नाही ते छोटा गिफ्ट सगळ्यांसाठी घेतलंय ते असं कोणाला स्पेसिफिक. अच्छा असं लक्ष नव्हतं. पांढरा पडले ही दोघांनाच का ओवाळतो तर काही आमचं बाकीच्यांचं ओवाळून झाले. यांचं सगळ्यांचं ओवाळून ऑलरेडी झालंय. आम्ही फक्त बाकी होतो ताऊ आणि मी. तर आता हे पण ओवाळतायत दादाला आणि पप्पाला. मी मिठाईच दिली नाही. येतो का त्यांचं ते आता? सॅमसंग गॅलेक्सी Z Fold ही आहे साक्षी दीदी. बरोबर माहिती आहे काय करणार. आता असं थोडं तिथून एक राऊंड. तू 10 पासून मी तुला पूनम झालं तुझं. हा माझं झालं. मी बाकी आहे. आता मी ओवाळायला द्यायची बाकी अरे थांब ना दी. तिला ओवाळू दे. ओळू दे मग दे. वा घे ना. पंखा लाव नंतर द्या. नाही बघ, हा ताव बाकी आहे, ताव बाकी आहे. मग तो पण पंखा लावून हाताला. एकीकडे जर बघ बघ, एकीकडे. आता ओळ. हा, जास्त हो आज जास्त आहे. पाऊस पडला. हे घे. दुपारला मला जीव घाबरी कर मग. तावड येतात. टॉयलेट पडणार आहे. बाबू हे नंतर आहे ना आप्पाच्या आणि आबाच्या गाड्यात टाका. तिला करते बाई पहिलं, ओळू दे. बघतोय ब्लॉग मध्ये येणार आता. बाबू एका हातात नको पकडू तोंडावर पाडशील. खाली ठेवून द्यायचं ना ताट.
मग इतकं बार बार वाकू कष्ट नको. शॉर्टकट मध्ये सीधा उंच पेन बदलला होते थोडा असतो ना. धप्पा. ठीक आहे आता हे ठीक आहे खाली ठेवून घ्या तुम्ही इकडे बाबू लय गरम. ताऊला हेमंत दादानी गिफ्ट दिलं. धन्यवाद. इथे सगळे कझन्सचा कमबॅक झालाय. हे सगळे सिस्टर्स कडून एका भावाला गिफ्ट. एक मिनिट लाईट सुरू करा ना थोडं हे येत आहे सही वाटतंय पण. हे बघ आता काय ही आहे माझी सर्वात मोठी ताई. हे आहे तिचे हस्बंड म्हणजे माझे मोठे जीजू. माझी काकी. ही आहे आमची सगळी फॅमिली. ही आहे पूनम दीदी आमची दुसरी नंबरची ताई. एक ताई मी थँक्यू सो मच. पहिल्यांदा चहा बनवून भेटले आम्हाला. इथे दीदीनी आणली आहे आमच्यासाठी चाय. या तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही सगळ्यांनी चहा घेतली, फराळ खाल्ला आणि आम्ही सगळे बहिणी आलो रील्स काढायला. खूप रील्स काढले, खूप मजा मस्ती केली. आमच्या अद्विकनीही खूप धमाल केली. तर आमचा सगळ्यांचा डान्स कसा वाटला नक्की सांगा. सो हे गाईज, आय होप तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. कसा वाटला हा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, साळवे फॅमिली ही तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सो लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रयत्न करू आता लवकरच ब्लॉग टाकायची. स्टे ट्यून. थँक्यू. बाय.